दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार आहे। आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात चौकशीची मागणी केलेली होती। दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा राणेंनी केला होता। मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीसंदर्भात नितेश राणे नेमके काय म्हणाले तेही पाहूयात। आज तुम्हाला संपर्क झालेला आहे। मला हातात एकदा समन्स आल्यानंतर विधिमंडळाचं अधिवेशन पण सुरू आहे। माझी उद्याच जाण्याची तयारी आहे। मी पोलिसांची त्या संदर्भात संपर्क साधीन आणि मग मी त्यांच्याकडे स्टेटमेंटसाठी मी त्यांच्याबरोबर बसेन। 8 जूनला काहीतरी माझे आजोबा आजारी होते। अरे पण त्याचे आजोबा 14 जूनला वारले आहेत। 8 जूनला त्याचे आजोबा जिवंत होते। म्हणून माझ्या प्रश्नात आमचे जे काही प्रश्न आहेत, जे पुरावे आहेत, मग सीसीटीव्ही का डिलीट करण्यात आलं, विजिटरची पानं का गायब केली गेली, वॉचमॅनला का गायब केलं, रोहन रायला का गायब केलं, मोबाईल टॉवर लोकेशन तुमचं काय होतं हे तुम्ही जाहीर का नाही करत।